आणि मग या नर्मदाष्टकाची फलश्रुती सांगताना शंकराचार्य म्हणतात, इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवा नरा न वै त्रिलोकयान्ति रौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे. म्हणजे याचा अर्थ शंकराचार्यांना असं सांगायचं आहे की इदं तु नर्मदाष्टकम त्रिकालमेव सदा, म्हणजे जर आपण तीन वेळेला ह्या नर्मदाष्टकाचं मनोभावे पठण केलं, 3 वेळेला आपण जर हे नर्मदाष्टक मनोभावे वाचलं, तर त्यांना जे आहे कधीही नरकाचं द्वार दिसणार नाही, कधीही त्यांना दुर्गती प्राप्त होणार नाही. तर ह्यांना जे आहे कायम शिवधामच प्राप्त होईल, महेशधामच, जे अतिशय आपल्याला दुर्लभ आहे आणि जे शिवलोक प्राप्त करण्यासाठी जे आपल्याला अतिशय कष्ट करावे लागणार आहेत. तर हे नर्मदाष्टकाच्या फक्त पठणाने तुम्हाला सहज साध्य होऊ शकतं. आणि हे असं जर तुम्ही मनोभावे केलं, मनोभावे नर्मदा मैयाची सेवा केली, तिथे तपश्चर्या केली, पूजन केलं, तर तुम्हाला नक्कीच कधीही नरकाचं द्वार पाहायला न लागून तुम्हाला पुन्हा कधीही या जन्ममृत्यूच्या बंधनात न अडकता तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊन तुम्ही कामस्वरूपी शिवलोकी स्थित व्हाल. आणि अशा या नर्मदा मैयेच्या चरण कमलांना माझा प्रणाम असो, प्रणाम असो, प्रणाम असो. बोलो नर्मदा मैया की जय.